तर जेव्हा सकाळ सकाळ उठल्यावर असं वातावरण पाहायला भेटतं तेव्हा वाटतं की खरंच पावसाचा सीझन चालू झालाय. मग झोपेतून उठल्यावर सगळं आवरून घेतलं तोवर येणारा रिमझिम पाऊस पण उघडला होता. तर या सकाळच्या झालेल्या रिमझिम पावसाने तर गाडी चालवणं तर अवघड होतं, पण त्यासोबत चलणं पण लय अवघड होतं. त्या कच्च्या रस्त्याने आल्यावर माझ्या चपलांची अवस्था अशी झालती ती फक्त तुटायचीच राहिली होती. तर रस्त्याला आल्यावर दाजी तर आपली वाटच बघत होते. तर आता मला सगळ्यात पहिल्यांदा दाजींना घरी सोडवायचं होतं आणि त्यांची गाडी घेऊन कॉलेजला जायचं होतं. त्याआधी मित्राच्या दुकानावर आलो आणि पोस्टाने आलेलं चेकबुक पहिलं आपल्या ताब्यात घेतलं. जसं आम्ही कॉलेजच्या जवळ जवळ जायला लागलो तसं रिमझिम पाऊस पण यायला लागला. कॉलेजमध्ये आलो आणि हा फॉर्म घेतला, पण त्याच्यावर प्रिन्सिपल सरांची सही लागत होती, त्यामुळे आपला 1.5 तास तर कॉलेजमध्येच गेला. ते कॉलेजमधलं काम संपवलं आणि लवकर बाहेर निघालो. तर आपलं कॉलेजमधलं काम तर झालं होतं, पण जसं बाहेर पडलो तसं मला एका गोष्टीची काळजी लागली, ती म्हणजे घरी जायची. कारण सकाळ सकाळ झालेल्या रिमझिम पावसामुळे आपल्या रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली की त्या रस्त्याने स्कूटी सारखी गाडी नेणं म्हणजे एकदम अवघड काम होतं. त्यासाठी मी कॉन्क्रीट रस्त्याच्या साईडने आलो. तर जसा कॉन्क्रीट रस्ता संपला तसा त्याच्यापेक्षा खराब रस्ता लागला. तिकडे रस्ता किती पण खराब असला तरी आपला कॅमेरा